एक तास 2 तासापूर्वी सरपंचांनी मला सांगितलं की आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. म्हणजे कोणाकोणासाठी आहे? सगळ्यासाठी आहे. गावातली मुलं भाग घेतील, मुली भाग घेतील आणि मी म्हटलं मग गावातल्या लोकांनी त्यांनी पण भाग घ्यायचा. मग मी विचार केला, हल्ली मुलापेक्षा मुलीच जास्त शिकलेल्या आहेत. त्यामुळं मुलीच्या आईला वडिलांना प्रश्न पडला की या मुलींना स्थळ कसं बघायचं. आज आमचा मुलगा कोल्हापूरहून एका लग्नाला आला होता, आहे घरी. त्या मुलीचं पॅकेज 90 लाख रुपयाचं आहे. 90 लाख रुपये. आणखीन 2-3 मुली आमच्याकडे आहेत. 1.5 लाखाचं पॅकेज, 1.25 लाखाचं पॅकेज. पोरच मिळत नाही. मग अशी एक सुशिक्षित आई आपल्या शिकलेल्याच मुलीला कसं स्थळ शोधावं म्हणून ती तिला काही प्रश्न विचारते आणि ती उत्तरं देते. पण त्या दोघी शेतावर असतात आणि शेतावर ज्वारी बाजरीची काढणी चाललेली असते आणि त्यावेळेस त्या भलरी म्हणतात. भलरी. आणि भलरीतून आई मुलीला प्रश्न विचारते, मुलगी उत्तर देते. तेव्हा ऐकायची भलरी सगळ्यांना. मी कसं म्हणायचं सांगतो. पहिल्या 2 ओळी 2-2 वेळा म्हणायच्या आणि जेव्हा जेव्हा त्या ओळी येते तेव्हा 2-2 ओळी 2 वेळा म्हणायच्या. बाबुळ बाईचा हिरवा पाला, कोण्या देशाचा योगी आला. बाई तुला देईल माळ्या घरी. माळ्या घरीन नको ग आईन फुल तोडीत जन्म जाई. बाबुळ बाई तुला देईल कुंभारा घरी. कुंभारा घरीन नको ग आईन मडके घडवीत जन्म जाई. बाबुळ बाई तुला देईल सुतारा घरी. सुतारा घरीन नको ग आईन लाकडं फोडीत जन्म जाई. बाबू बाई तुला देईन तेल्या घरी. तेल्या घरीन नको ग आईन घाना हातीत जन्म जाई. बाई तुला देईन लोहारा घरी. लोहारा घरीन नको ग आईन घन मारीत जन्म जाई. बाई तुला देईन चांभारा घरी. चांभारा घरीन नको ग आईन जोडे शिवीत जन्म जाई. बाबू
बाई तुला देईन देईन शिंप्या घरी शिंप्या घरी नको ग आईन कपडे शिवीत जन्म जाई बाई तुला देईन देईन धोब्या घरी धोब्या घरी नको ग आईन कपडे धुता जन्म जाई बाई तुला देईन देईन वाण्या घरी वाण्या घरी नको ग आईन पुड्या बांधत जन्म जाई बाई तुला देईन देईन ब्राह्मणा घरी ब्राह्मणा घरी नको ग आईन भांडे घासीत जन्म जाई बाबुळ बाई तुला देईन देईन शेतकऱ्या घरी शेतकऱ्या घरी शेतकऱ्या घरी शेतकरी नवरा करीन मी शेतकऱ्या घरी नांदन मी नवीन बियाणं वापरीन मी अधिक धान्य पिकवीन मी शेतकरी नवरा शेतकरी नवरा मातीचं परीक्षण करीन मी ठिबक पद्धत वापरीन मी पाणी आडवा पाणी जिरवा धोरण वापरीन मी पिकावर फवारणी करीन मी सेंद्रिय खत वापरीन मी शेतीला जोडधंदा करीन मी गाई म्हशी पाळीन मी शेळ्या मेंढ्या पाळीन मी कुक्कुट पालन करीन मी तुमचा आवाज काय एवढा